नमस्कार प्रेक्षकांनो, कमळी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण जबरदस्त ट्विस्ट पाहणार आहोत. तर प्रेक्षकांनो, इकडे मालिकेमध्ये आता वेगळंच वळण पाहायला मिळणार आहे. तर राजनपर्यंत आता कमळीच्या हुशारीने ती खरी मुलगी नाही आहे, ज्याची डेड बॉडी तो घरी आणणार होती ती त्याची मुलगी नाही आहे, हे सत्य आता कमळीच्या हुशारीने पोहोचलेलं असतं. तर इकडे मात्र आता राजन विचार करत बसलेला असतो आणि तिथं कमळी येते. तेव्हा बोलते, राजन काका काय झालं आणि तुम्ही असे विचारात का आहात? तेव्हा राजन बोलतो की बाळा कमळी, मला ना आईचं असा त्रास तिला होताना नाही बघवत आणि माझी कमळी बाळा, खरंच तुझ्यामुळे ना आज तू खूप चांगलं काम केलेलं आहे. तुझ्यामुळे मला निदान हे तरी कळलं की माझी मुलगी आणि माझी गौरी मात्र या जगात आहेत, त्या जिवंत आहेत. खरंच तुझे उपकार मी कधीही फिटवू नाही शकत. तर हे सर्व आता वरून ऐकत असतात ते म्हणजे रागिनी आणि कामिनी. आता शांततेस ते दोघी पण या दोघांच्या गोष्टी ऐकत असतात लपून. तर इकडे राजन बोलतो, कमळी मला तुझ्याशी काहीतरी बोलायचं आहे. तुला माहिती आहे, आपण ना आत्ताच्या आता हॉस्पिटलमध्ये जाऊ आणि CCTV कॅमेरा चेक करू. त्याच्यामध्ये गौरी का पडून गेली आणि कधी गेली आणि नक्की ती कशा अवस्थेत गेली हे आपल्याला सर्व दिसणार. म्हणजे आपल्याला काय आहे ना थोडं तरी प्रूफ मिळणार. त्यावर आता कमळी बोलतो, राजन सर तुम्ही अगदी बरोबर बोललेत, आताच्या आता आपण जाऊया. तर इकडे मात्र आता लगेच आजीच्या रूममध्ये आता कमळी जाते आणि बोलते, आजी तुम्ही ना जेवण वगैरे करा. मी तुम्हाला वचन देतो की तुमच्या नातीला लवकरात लवकर तुमच्या सुनेला मी या घरात घेऊन येणार. हे तुम्हाला या कमळीचं वचन आहे. तेव्हा आजोबा मनातच विचार करतात, अगं तिला वचन काय देतेस, तूच आमची नात आहे. आता कसं सांगू गं, माझी ही अशी अवस्था आहे त्यामुळे, नाहीतर मी आत्ताच अन्नपूर्णाला सांगितलं असतं की तूच माझी नात आहेस कमळी, तूच गौरी आणि राजनची मुलगी आहे. तर आता आजोबांची भेट घेऊन सुद्धा आता लगेच कमळी हॉस्पिटलमध्ये जाण्याकरता निघतात. तर इकडे आता राजन आणि कमळी हॉस्पिटलमध्ये जाण्याकरता निघतात. तर इकडे आता लगेच नयनतारा आणि ऋषी हॉलमध्ये बसलेले असतात. तेव्हा त्या ऋषी बोलतो, आई खरंच अन्नपूर्णा आजीसोबत ना खूप वाईट झालं. त्यांची अशी अवस्था बघून ना माझं कशातच मन लागत नाही. त्यावर नयनतारा बोलते, अगदी बरोबर बोलतेस ऋषी तू. खरंच असं राजनसोबत सुद्धा व्हायला नको होतं. आणि खरंच त्यांची बायको असं हॉस्पिटलमधून कुठं गेली असणार बरं? त्या ऋषी बोलतो, खरंच काही नाही. तेव्हा आता लगेच नयनतारा बोलते, अरे ऋषी, पोलीस स्टेशनमधून काही अपडेट तुला मिळालेली का रे? आताच साधनाबद्दल मी रिपोर्ट केलं होतं पोलीस स्टेशनमध्ये. ती हरवल्याचं मिसिंग कंप्लेंट लिहिली होती आणि आणखीनसुद्धा मला काही कळालेलं नाही आहे. तू आताच पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बघ आणि साधना काकूबद्दल तुला काही माहिती पडते का याच्याबद्दल पोलीस स्टेशनमधून बोलून ये. त्यावर ऋषी बोलतो, ठीक आहे आई, मी बोलून येतो. तर इकडे मात्र आता सरू मंदिरात बसलेली असते आणि तिला एक साडी दिलेली असते पुजाऱ्यानं. देवी आईची ओटी आता सरूला दिलेली असते. त्यामुळे आता देवी आईचं दर्शन घेऊन सरू प्रार्थना करते की माझी मुलगी जिथं कुठं आहे ना कमळी, तिथं तिची रक्षा कर देवी आई. असं बोलून आता ती हॉस्पिटलचा जे काही तो ड्रेस असते तो काढून टाकते आणि देवी आईची साडी ती परिधान करते आणि डोक्यावरती पुन्हा तिचा चेहरा झाकून घेते त्या पदराने. तर इकडे मात्र आता रस्त्याने जाता तिथं आता तिचं लक्षात आलेलं असतं की कामिनीचे गुंड आणखीनसुद्धा आपला पाठलाग करतात. म्हणून ती धावतच निघते आणि तिच्या मागं गुंड निघतात. तर ती सरळ आता ऋषीच्या गाडीसमोर येते. तेव्हा ऋषी आता लगेच ब्रेक दाबते आणि गाडीतून बाहेर निघते आणि बोलते की मावशी, तुम्हाला काही लागलेलं तर नाही ना? तर बघते तर तिला साधना दिसते. आता ऋषी बोलते, साधना मावशी, तुम्ही अशा धावत का आल्या आहे आणि आम्ही कुठं कुठं शोधलेलं नाही आहे. आतासुद्धा मी तुमची पोलीसमध्ये मिसिंग कंप्लेंट दिलं, त्याचा शोध पोलिसांना लागला का नाही हे शोधण्यासाठीच चाललेलो होतो आणि तो चक्क आमच्या गाडीसमोर. त्यावर आता ऋषीला तर आता साधना बोलते, ऋषी सर मला लगेच नयनतारा मॅडमकडे घेऊन चला. त्यावर आता लगेच ऋषी बोलतो की का घाबरल्या साधना मावशी, सांगा मला, बोला ना माझ्याशी. त्यावर आता लगेच ती ऋषीच्या गाडीत बसते आणि ऋषीला बोलते की मला काहीही करून तुमच्या घरी घेऊन चला, माझ्याही इथं जीवाला धोका आहे. आता ऋषी लगेच गौरी घाबरत असल्यामुळे ऋषी तिला काहीही विचारत नाही आणि नयनताराच्या घरी घेऊन जाण्यास निघतो. तर इकडे मात्र आता लगेच हॉस्पिटलमध्ये आलेले असतात
तर इकडे कमळी आणि राजन हॉस्पिटलमध्ये पोचतात आणि लगेच विचारपूस करतात की आमची पेशंट अशी अचानकपणे कशी काय गायब होऊ शकते हॉस्पिटलमधून, तुमच्यावर काही जिम्मेदारी वगैरे आहे का नाही. तर लगेच आता तिथं एक डॉक्टर येतो आणि बोलतो की सर तुम्ही शांत व्हा, आता पोलीससुद्धा येऊन गेले आणि याच गोष्टीवर ते बोलून गेले. त्यावर आता लगेच कमळी बोलते की डॉक्टर आम्हाला त्या दिवसचा CCTV फुटेज बघायचं आहे ज्या दिवशी गौरी मावशी या दवाखान्यातून बाहेर निघून गेले. तेव्हा मात्र आता डॉक्टर नाईलाजानं त्याच्या हॉस्पिटलची बदनामी होऊ शकत नाही आणि राजननी त्याच्यावर दबाव टाकल्यामुळे आता हॉस्पिटलचा CCTV फुटेज त्यांना दाखवण्यासाठी रूममध्ये घेऊन जातो. तर आता मात्र प्रेक्षकांनो जेव्हा ती फुटेज कमळी बघते त्याच्यात तिला गौरी दिसते. तेव्हा मात्र आता गौरीला असं समोर बघून मात्र ती दोन्ही हात आपल्या तोंडावरती लावते आणि बोलते की आई. तेव्हा तर आता बाजूला उभा असलेला राजन बोलतो की कमळी तू काय बोलली आई, म्हणजे तू या बाईला ओळखतं का, हीच माझी गौरी आहे. तेव्हा आता कमळी बोलते की काका हीच तर माझी आई आहे आणि म्हणजे हिचं नाव तर सरू आहे, माझ्या आईचं नाव सरू आहे आणि तुम्ही हिला गौरी का म्हणता. त्यावर आता राजन बोलते की नक्की कमळी हीच तुझी आई आहे. तेव्हा आता कमळी बोलते हो राजन काका हीच माझी आई आहे. तेव्हा मात्र आता राजनच्या लक्षात आलेलं असतं की सिद्ध टेकला एवढ्या दिवसाचं गौरी नावाने ज्या बाईला ते शोधत होतं तीच बाई आता सरू नावाने राहत होती आणि राजनची आणि गौरीची म्हणजे त्यांच्या दोघाची मुलगी हीच कमळी आहे. आता तो कसलाही विचार करत नाही आणि कमळीला लगेच मिठी मारते. आता मिठी मारल्यावरती कमळीच्या सुद्धा लक्षात आलेलं असतं की 18 वर्षापासून ती ज्या वडिलांच्या प्रेमासाठी एक एक क्षण तरसत होते ते वडील तिचे आता राजनच आहे. ती सुद्धा आता राजनला मिठी मारते आणि तिला बाबा नावाने बोलते. तेव्हा आता राजन बोलतो की पुन्हा बोल कमळी पुन्हा बोल, खरंच ग तुला माहिती आहे तुला भेटण्यासाठी मी एक एक क्षण वाट बघितली, तुला सुद्धा माहिती आहे ग. तेव्हा आता दोघांचे अश्रू अनावर होतात. तेव्हा आता राजन आणि कमळी बाहेर येतात आणि आता कमळी बोलते की बाबा काहीही झालं तरी आपल्याला आईचा शोध घ्यावा लागणार. तुम्हाला माहिती आहे आपल्या त्रिकोणी कुटुंब एकत्र येऊ नये म्हणून हा नक्कीच कामिनी आजीचा डाव आहे असं मला सतत वाटते. आता काहीही झालं तरी ती आपल्या आईच्या जीवावरती उठण्याच्या अगोदर आपल्याला आता तिचा शोध घ्यावा लागणार. तेव्हा राजन बोलतो की बाळा मलासुद्धा असं वाटते की हा कामिनी आत्याचा डाव आहे, पण आता सध्या कोणालाही आपण काहीही सांगू नाही की तू माझी मुलगी आहे जोपर्यंत गौरी मिळत नाही, कारण नाहीतर गौरीच्या जीवाला सुद्धा धोका असू शकतो आणि तुझ्यासुद्धा. आता मला काहीही झालं तरी तुला गमवायचं नाही आहे. तर प्रेक्षकांनो आता कमळी हीच राजनची मुलगी आहे हे राजनला माहिती पडलं आणि कमळीलासुद्धा माहिती पडलं, पण जोपर्यंत हा डाव कोणी रचलेला आहे तर बाप लेक तोपर्यंत ही जे काही त्यांना माहिती पडलं हे सर्वांसमोर आणणार नाही. तर खरंच आता नयनताराला भेटून गौरी नेमकं ती साधना नाही तर गौरी आहे हे सांगणार का. तर खरंच प्रेक्षकांनो हे नात्याचं जे काही उलगडलेलं आहे त्याचा उलगडा लवकरच आता अन्नपूर्णा समोर होणार का हे सर्व आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. खरंच बाप लेकाची अशी भेट बघून मात्र हृदयाला थोडीशी शांतता मिळालेली आहे. तर खरंच आता मालिकेमध्ये नेक्स्ट काय घडणार आहे आणि घडणार तर असं जबरदस्तच आहे. खरंच आता कामिनीचे दिवस भरत आता पापाचा घडा भरून ती पोलीस स्टेशनमध्ये जाणार का हे सर्व आपण नेक्स्ट एपिसोडमध्ये पाहणार आहोत. म्हणून असे जबरदस्त ट्विस्ट बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. धन्यवाद. जय गजानन माऊली.